हां, आज आपल्याकडे एक स्पेशल कार्यक्रमाची तयारी चालू आहे. तर ती तयारी कशाची चालू आहे मी पुढे सांगते. या श्री स्वामी समर्थ मंडळी, माझं नाव प्रतीक्षा आणि मी डेली ब्लॉग करत असते इन्स्टाला. तर आज आपला ब्लॉग संडे आहे आणि आज आपला ब्लॉग थोडा स्पेशल आहे, कारण आज आपल्याकडे कार्यक्रम आहे आपल्या शेतामध्ये. तर त्यामुळे मग आम्ही सकाळी भाकरी केल्या, 110 भाकरी केल्या. त्यानंतर मग आम्ही निघालो शेतात आलो आणि त्यानंतर आम्ही तयारी चालू केली भात आणि डाळ करायची, कारण डाळ आणि भात आम्ही शेतातच करणार होतो, घरी केली नव्हती. त्यामुळं मग पटकन ते राहुलने घेतलं करायला सगळं, कारण तो करणार होता डाळ. त्याच्या हाताची डाळ खूप जणांना आवडते आणि खूप छान करतो तो. त्यामुळे मग नंतर आम्ही गेलो तिकडे लक्ष्मीकडे नैवेद्य दाखवायला आणि ते सगळं ओटी वगैरे भरायला. मग आम्ही सगळे गेलो तिथे. मग आमच्या वहिनीने गाणं वगैरे म्हटलं तिथे, सिंदूर वगैरे लावून घेतला लक्ष्मीला, ओटी भरली लक्ष्मीची. आणि त्यानंतर आमचे ध्रुव पण माझ्याजवळ बसला होता, कारण त्याची मम्मी नव्हती. असा तर नाही बसत तो आतूजवळ, मग माझ्याजवळ बसला तो आणि चांगले प्रयत्न चालू होते त्याचे की टाळ वाजवायचा. मस्त तो टाळ वाजवत होता आणि ट्राय करत होता. त्यानंतर मग आम्ही आरती वगैरे केली देवीची, लक्ष्मीची आरती केली. आणि त्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवायला गेलो, तर काय कॅनलमध्ये पाणी होतं, त्यामुळं आम्ही कॅन्सल केलं नैवेद्य दाखवायचं. ते पाण्यात सोडलं नैवेद्याने. आम्ही आलो निघून. मस्तपैकी मामाचा गहू आला आहे, मस्त फुलं लागलेत, छान वाटतं शेतात असे हिरवं असेल तर. आणि मस्त मग आम्हाला भूक लागली होती, त्यामुळं नंतर आम्ही ढाळे खाल्ले. ढाळे जेवायला देत नव्हते, म्हटलं काहीतरी खावं, त्यामुळं मग मी ढाळे खायला घेतले. आणि मग ढाळे खाऊन आम्ही बसलोच होतो, मग कारण ते सवासणी आल्या नव्हत्या. त्यात मुलाने माझा मोबाईल घेतला, म्हटला थांब मी बघतो. आणि मग काय मम्मी वगैरे बसले होते. मग ते सवासणी आल्या आणि सवासणी आल्यानंतर मग जेवायला बसवलं आम्हाला सगळ्यांना. त्यांना पण जेवायला वाढलं. आणि मस्त आमच्याकडे आज जेवायला स्पेशल म्हणजे डाळ असते, भात आणि भाकरी, आंबील, हे मस्त असतं. असं छानसं आम्ही जेवण केलं. आणि आज साडी घालण्याचं कारण म्हणजे आजीची साडी आहे ही, आणि आजी खूप मागे लागली होती, माझी साडी घाल एकदा, घाल एकदा. मग आज पण बोलली की जा आज साडी घालून जा माझी शेताला. मग मी साडी घालून आली. चालता येत नाही शेतात नीट, पण आले साडी घालून. काय करणार, आजीची इच्छा.